डोंगरखंडाळा प्रकरणात सुईच्या टोका एवढाही सहभाग पोलिसांनी दाखवावा आणि चिथावणी कशाला म्हणतात, माझी कुठे सभा बैठका झाल्या का, फेसबुक व्हॉट्सअप किंवा मी कुणाचा फोन केला ते रेकॉर्डिंग काढून पोलिसांनी तपासावे व मीडिया कोर्टाला दाखवावे अशा शब्दात शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय गायकवाड यांनी पोलिसांना खुले आव्हान दिले। डोंगरखंडाळा प्रकरणात मला गोवण्याची खेळी DYSP महामुनी व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी खेळल्याचा आरोप गायकवाड यांनी पत्रपरिषदेत केला। नायब तहसीलदार विद्या गौर म्हणतात की घाईगर्दीत टंकलेखित फिर्याद तयार करताना संजय गायकवाड यांचा सदर घटनेत हात असावा अशा प्रकारचा संशय तयार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। ही फिर्याद केवळ माझ्या विरुद्ध षडयंत्र रचल्याचे सांगत DYSP महामुनी यांचा या प्रकरणातील हस्तक्षेप थांबावा आणि घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, तसेच निरपराध गावकऱ्यांना पोलिसांनी अटक करू नये अशी मागणी गायकवाड यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली आहे। या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष विजय जायभाये, शहर प्रमुख गजेंद्र दांदडे, नगरसेवक आशिष जाधव, श्रीकृष्ण शिंदे, कुणाल गायकवाड, जीवन उभरंडे, श्रीकांत गायकवाड आदींची उपस्थिती होती। डोंगरखंडाळा येथील 2-3 दिवसापूर्वी जी दंगल घडली, ही दंगल 100% याला त्या ठिकाणचे DYSP नरेंद्र महामुनी साहेब यांनी जर त्या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक भुजबळ पाटलांची भूमिका संयमाची घेतली असती, ही दंगल घडली नसती। पोलिसांनी आवारचे शिवीगाळ, अश्लील शिवीगाळ आणि महिलांना माणसांना मारल्यामुळेच त्याची रिॲक्शन झाली आणि त्यातल्या त्यात शिवाजी महाराजांचा पुतळा पोलिसांनी फोडला असा समज गावकऱ्यांच्या झाल्यामुळे ही सगळी त्यांची प्रतिक्रिया उमटली। आणि हे झाल्यानंतर आम्ही सगळे लोक त्या ठिकाणी धावून गेलो, दगडफेकीमध्ये गेलो, ती दगडफेक थांबवली, लोकांना शांत केलं आणि त्या ठिकाणी लोकांची चर्चा केली। आणि ही चर्चा झाल्यानंतर संध्याकाळी मला असं समजलं की त्या सगळ्या घटनेमागे मी त्याच्या चिथावणी दिल्याचा आरोप माझ्यावर त्या ठिकाणी टाकण्यात आला। आज माझ्या एका शब्दाखातर सगळ्या गावकऱ्यांनी हातातली दगडं खाली फेकली, त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित झाली। आता लोकांमध्ये आमची क्रेज आहे, लोक आम्हाला मानतात म्हणून ते त्या ठिकाणी आमचा रिस्पेक्ट करतात। पोलिसांचं असं म्हणणं आहे की तुमच्यावर दगडफेक का झाली नाही, तुमची गाडी का फोडली नाही, आमच्याच का फोडल्या। आता त्यांचा वैरीच जर पोलीस असतील तर ते आमच्यावर दगडफेक कशाला करतील? तहसीलदारांच्या गाडीवर लोकांनी दगडफेक केली नाही, तहसीलदार पोलिसांच्या गाडीत बसले म्हणून त्यांच्यावर दगडफेक झाली। ते जर स्वतःच्या गाडीत असते तर कधी त्यांच्यावर दगडफेक झाली नसती। परंतु अशी इतकी प्रचंड घटना की जिचा लोन जिल्ह्यात पसरला असता आणि म्हणजे सांगू शकत नाही इतका त्या ठिकाणचे कायदेसुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला असता, एवढी घटना आम्ही थांबवली। आणि पोलीस आमच्यावर अशा प्रकारचा आरोप करतात, आमचं कुठं व्हॉट्सअप, कुठं फेसबुक, कुठं बैठक नाही, कोणाशी संबंध नाही, कोणाशी संपर्क नाही, कुठं भाषण नाही। त्यांनी सगळ्या गोष्टी चौकशी करावं, अन्यथा अशा घटनांमध्ये कोणीही मदत पडणार नाही आणि अशा प्रकारची सामाजिक स्वास्थ्य थांबवण्याकरता कोणी पुढाकार घेणार नाही। अशा प्रकारे जर पोलीस त्याला दोषी ठरत असतील तर याच्यापुढे कोणीही लोकप्रतिनिधी अशा प्रकारे शांतता प्रस्थापित करणार नाही आणि याचे परिणाम पोलिसांना भोगावे लागतील। मागणी काय तुमची? आता माझी स्पष्ट मागणी आहे की या सदर घटनेची न्यायालयीन चौकशी करावी, निपक्षपाती चौकशी करावी। आमचा कुठं काही डायरेक्ट इनडायरेक्ट संबंध आहे का ते त्यांनी खुलं करावं, पत्रकारासमोर जाहीर करावं। त्यात जर दोषी असेल तर मग आमच्यावर दोषारोपण ठेवावं,